शाळेत गेलो होतो त्यावेळी आपल्या डोळ्यात अश्रू येत होते आणि आजही आपला कंठ दाटून आला. याला कारण देखील ही शाळाच आहे. कारण आजपर्यंतच्या आमच्या सर्व आठवणी आणि आम्ही या शाळेत साठवून ठेवल्या आहेत. आजपासून शाळा सोडताना खरंच मनाला खूप दुःख होते. अभ्याससोबतच आदर, नम्रपणा, शिस्त या सर्व गोष्टी शिकलो. हे अनुभवलेले दिवस आम्ही परत एकत्र कधी साजरी करू शकणार नाही याची मला खंत वाटते. आज निरोप घेते मी, पण शाळेला दिलेले मूल्य आयुष्यभर आमच्या सोबत राहील. तर काही अल्प काळासाठी असतात, परंतु जे अंतःकरणातून जोडले जातात ते कायमस्वरूपी आपल्या हृदयात घर करतात. तर इयत्ता 6वीचे विद्यार्थी त्यांचे मनोगत आज शब्दरूपाने नाही तर वेगळ्याच प्रकारे मांडणार आहे. त्यांचे 7वीच्या विद्यार्थ्यांशी जुळलेले नाते कशा प्रकारे हे त्यातून व्यक्त होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचे त्यांनी केलेले निरीक्षण त्यांनी त्यांच्या भावनेतून व्यक्त केले आहे. इयत्ता 6वीतील इंद्रायणी एक चिठ्ठी काढेल आणि त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी समोर यावे व इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना एक छोटीशी भेट देणार आहे. समीक्षाला प्रयोग करायला खूप आवडते आणि शिकण्यातूनच यशाची वाट बनवते. इथे टेबल जवळ जा, टेबल जवळ. समीक्षा, इंद्रायणी टेबल जवळ जा बर का. दोघी एका बाजूने उभे राहा आणि मग द्या, म्हणजे दिसतं ते बरोबर. साक्षीचा परिपाठ रंगतो तिच्या गोड शब्दांनी. सूत्रसंचालन ती जिंकते सर्वांच्या मनाने. छान छान छान. झूम करतोय मग. प्रांजल नावाची खोडकर परी हसण्यात तिची जादू भारी. क्षणात करते सगळ्यांना खुश. प्रतिभा कधी कधी शाळेत येते. खोडकरपणा तिची मजा दिसते. तिची मजा दिसते. वा वा. ज्ञानेश्वरी ही एक शांत मुलगी आहे. ती कमी बोलते पण मनाने खूप चांगली आहे. रोहित खूप छान डान्स करतो. स्टेप त्याच्या सगळ्यांना आवडतात. असं थोडं थोडं बाजूला होऊन जा. तू ते मध्ये टाक बरे, माळा बिळा काय ते मध्ये दिसून कबड्डीच्या मैदानात तिचा दबदबा भारी. रोहिणीच्या खेळाने थरथरते सगळी पारी. मैदानात धावते ती वाऱ्यासारखी झपाट्याने. पूनमची कमाल दिसते प्रत्येक खेळामध्ये. निखिल फुटबॉल छान खेळतो आणि मैदानात जलद धावतो. चेंडूवर त्याचा ताबा असतो. ऋतुजाला रांगोळी काढायला खूप आवडते. रंगाच्या दुनियेत ती हरवून जाते.
चतुर आहे. अडचणी आल्या तरी हार मानत नाही. नवीन गोष्टी शिकण्यात त्याला खूप मजा येते. इकडे जा ना, इथून जा. संकल्प कष्टाळू असा मुलगा आहे. तो नेहमी कामात पुढे असतो. तो म्हणतो ब्रेक नको. इकडनं जा, इकडनं. एक नंबर मला संकल्प चाल. चल घ्या. शुभम खो खो खेळतो सपळाईने खास आणि खेळात नेहमी बाजी मारतो. शुभम लय आणलं. दीपालीची स्टाईल भन्नाट. तिचा डान्स जादू करतो. तालावर ती झुलते अशी वाऱ्यावर डुलते. दिवाळीसाठी एक जोरात टाळ्या वाजवा. ही एक दीपाली ती एक दीपाली. नम्रता बोलायला लागली की हसू आवरत नाही. ती म्हणते माझे जोक फ्री आहेत पण हसणं कंपल्सरी. आलेलं नाही का? यश अभ्यासात कमी असला तरी मनाने खूप चांगला आहे. तो सगळ्यांशी प्रेमाने वागतो आणि कोणाला त्रास देत नाही. कोणतं यश हा? शीतल हसायला लागली की थांबतच नाही. तिचं हसू ऐकलं की दुःख कुठेच दिसत नाही. गेंडगावची शीतल. आनंद खूप शांत स्वभावाचा आहे. राग न करता तो शांतपणे विचार करतो. आनंद आदित्यच्या अंगी वेगवेगळ्या कला आहे. तो चित्रकला बरोबरच नृत्यातही निपुण आहे. या वसंतराव. कार्तिक कबड्डी छान खेळतो आणि प्रत्येक खेळात बाजी मारतो.